कारण घरातला कुटुंब करता माणूस गेल्याच्या नंतर काय वेदना आणि काय यातना असते शब्दात वर्णन होऊ शकत नाही आणि कोण करूही शकत नाही. ते दादानी सांगितलं तेही बरोबर आहे. माणूस गेल्याच्या नंतर त्याची विधी एकदा गोड जेवण झालं की आपलं आपणच बघायचं. अण्णा मी सुद्धा त्याच्यातनच तयारच आहे. मलाही आधार देणारी माझी आईच होती. मलाही उठून लढ म्हणणारी माझी आईच होती. अशिक्षित होती, 4थी 7वी शिकलेली, पण तिनं सगळी ताकद दिली, तिनं शक्ती दिली. अण्णा काही माहित नव्हतं, राजकारणाचं माहित नव्हतं, आमदार व्हायचे खासदार व्हायचे काही नव्हतं. मनात एकच जिद्द होती की ज्या कारणासाठी आपल्या वडिलांना जावं लागलं तो उद्देश त्या पुढच्या माणसाचा साध्य होऊ देत नाही असं समजून प्रामाणिकपणे पेटून उठलेला एक मुलगा होता. आणि तिथून मग काय करायचं, आपल्याला माणसं जोडायची, कारण त्याचे इतके पैसे तर आपल्याकडे नाही. हा, पण वडिलांनी जमा केलेली लोकमतातली जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं वर्णन मला वाटतं आर्थिक संपत्तीशी कधीच होऊ शकत नाही. ती संपत्ती माझ्या मागे पवनदाजी साहेबांनी तयार करून ठेवली. आणि मग त्या ताकदीच्या जोरावर मी आलो. अण्णा, मला इथल्या बसलेल्या सगळ्याच महिलांचं मनापासून मला ऋण व्यक्त करायचंय, कारण माझ्या आयुष्यातली लढवली गेलेली माझी पहिली निवडणूक ही कळंब तालुक्यातनं होती. आणि आज माझ्या माता भगिनींनी मला पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेत म्हणे आमदार म्हणून पाठवायचं काम ज्यांनी केलं ते याच्या माझ्या माता भगिनी. माझ्याकडे पैसे नव्हते, माझ्याकडे रसद नव्हती. एक बाळासाहेबांचा आशीर्वाद, उद्धव साहेबांचा आशीर्वाद, त्यांनी दाखवलेली विश्वासार्हता, त्यांनी दिलेलं तिकीट, आणि या माझ्या माता भगिनी अक्षरशः लहान लहान लेकरू 2 वर्षाची 4 वर्षाची माझा चिन्ह घेऊन प्रचार करायची, गावोगाव जायची. तिथून मी घडलो. मलाही राजकारणात यायचं नव्हतं. तुम्ही जर सांगितलं ना, नामची स्थापना ठरवून झाली नाही, तसं ओमराजेचं राजकारणात येणं सुद्धा ठरवून झालं नाही. मी तर द्वेष करायचा. मला वाटायचं अरे काय